नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून सुमारे 17 लाख कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारनं संप बेकायदेशीर ठरवत संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिलेला आहे. तर आमच्या मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं कुठलाही पुढाकार घेतला नसल्यानं संपावरती जाण्याच्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. हा संप बेमुदत असणार आहे असं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस तथा समितीचे समन्वयक विश्वास काटकर यांनी सांगितलं. राज्यभरातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार असल्याने मंत्रालयापासून ते तालुका स्तरापर्यंत राज्य सरकारचा कारभार प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचारीही संपामध्ये सहभागी होणार असल्यानं रुग्णसेवेवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपामध्ये राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी, मध्यवर्गीय महासंघ देखील सक्रियपणे सहभागी होणार आहे, असे महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितलं. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी, शिक्षकांनी गेल्या वर्षभरामध्ये 7 वेळा आंदोलन छेडली, परंतु शासनानं दखल घेतली नाही. त्यामुळे 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांचा संताप अनावर झालाय, असं समन्वय समितीनं प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे. तर आता जाणून घेऊयात की या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या तरी काय आहेत. राज्य शासनाच्या वतीनं सन 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सुधारित राष्ट्रीय आणि निवृत्ती वेतनासंदर्भात नियम आणि कार्यपद्धती तसेच अटी आणि शर्ती विशद करणारी अधिसूचना काढावी. त्यानंतर निवृत्तीचं वय हे 58 वरून 60 वर्ष करावं. रिक्त पद भरण्याचा वेग अगदी मंद आहे. चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालकांच्या पदभरतीसाठी 100% बंदी लादण्यात आली आहे. या अव्यवहार्य निर्णयाचा फेरविचार करावा. त्यानंतर सर्वसमावेशक आरोग्य योजना आणावी, असं कर्मचाऱ्यांचं मत आहे. तर यावरती राज्य सरकारनं संप बेकायदेशीर ठरवत संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिलाय. अशा कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून संप काळातील वेतनही देण्यात येणार नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचं तसं परिपत्रक काढलेलं आहे. आणि ज्या सेवा मेस्मा अंतर्गत येतात त्या सेवांमधील कर्मचारी जर संपावरती जाणार असतील तर अशा कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. संप असेपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याला रजा मंजूर करता येणार नाही, असंही नमूद करण्यात आले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारी कर्मचारी, शिक्षक हे बेमुदत संपावरती जात आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत तर ते त्यांनी सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. यामुळे आता सरकार यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.